नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। आव्हाडांकडून खेद व्यक्त करण्यात आला। मात्र श्रीरामावरील वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं आव्हाडांनी म्हटलं। श्रीराम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो असं आव्हाडांनी म्हटलं। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। पण मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही असंही आव्हाडांनी म्हटलं आहे। अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम। शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही। पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे। आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही। पण कालची मी बोललो ते ओघात बोलून गेलो। राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो, जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे। त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते। हा वाद मला वाढवायचा नाही आहे।